आज आपण दौंड तालुक्यातील कानगाव या परिसरामध्ये आहोत। या परिसरामध्ये रयत क्रांती संघटनेच्या वतीने जी काही आमरण उपोषणाची घोषणा केली होती आणि त्या उपोषणाला कालपासूनच सुरुवात झालेली आहे। नेमक्या शेतकऱ्यांसाठी त्यांचं आंदोलन, शेतकऱ्यांना कशा प्रकारचं जे काही मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर या कानगाव परिसरामध्ये जी काही सिमेंट कंपनी आहे त्या सिमेंट कंपनीच्या विरोधात देखील त्यांनी आता एल्गार पुकारलाय। नक्कीच आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत नेमकं प्रकरण काय आहे आणि कशा पद्धतीने त्यांच्या मागण्या सरकारकडे आपण मागताय, नेमकं प्रकरण काय आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे सर आपल्या सोबत आहेत, तर आपण जाणून घेणार आहोत नेमकं प्रकरण काय। काय सांगाल सर, नेमकी आपल्या मागण्या काय आहेत? शेतकरी असेल किंवा ह्या कानगाव परिसरामधील ती सिमेंट कंपनी आहे त्या संदर्भात आपण उपोषण करताय, काय सांगाल सर? आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। वास्तविक पाहता सर्व निवेदन व निवेदनातील मागण्या आम्ही 1 महिन्यापूर्वी संबंधित विभागाला लेखी स्वरूपात कळवल्या होत्या। मागण्या जनतेच्या हिताच्या असून 1 महिन्यात निवेदन दिल्यानंतर आता पण खऱ्या अर्थाने संबंधित विभागाने किमान एक बैठक तरी घ्यायला पाहिजे, परंतु त्यांनी बैठक घेतली नाही किंवा रिस्पॉन्स दिला नाही, म्हणून आम्हाला टोकाचं पाऊल उचलावं लागलं आणि आमरण उपोषण करावं लागलं। 7 ते 8 मागण्या ह्या शेतकऱ्यांच्या व समाज घटकांच्या एकदम जवळच्या आहेत, फायद्याच्या आहेत। शासन लक्ष देत नाही। पहिली मागणी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा। जे काही 2 लाखापर्यंत पीक कर्ज शासनाने माफ केलं आहे ती यादी आल्या यादीमध्ये आपलं नाव नाही म्हणून राज्यातल्या 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। म्हणजे कर्जमाफीचा मुद्दा किती महत्वाचा आहे हे आपल्याला लक्षात येत आहे। म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं की आज शेतकरी मरत आहे, आत्महत्या करत आहे आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची गरज आहे। म्हणून आम्ही आमची प्रमुख मागणी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि हे शासनाने निवडणुकीमध्ये दिलेलं त्यांचं आश्वासन आहे, किमान त्यांचं आश्वासन त्यांनी पाळावा। 3 वेळा म्हणले 7/12 कोरा कोरा कोरा, एकदा तरी 7/12 कोरा करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे। सर, प्रामुख्याने आपण सत्तेसोबत आहात, महायुतीसोबत, तर देखील आपल्याला आपल्या संघटनेला उपोषण करण्याची वेळ येते। नेमकं हे प्रकरण सत्तेत असताना तुमचं ऐकलं जात नाही, असं काय होतंय? वास्तविक पाहता कानगावचं व कानगावच्या ग्रामस्थांचं हे पहिलं उपोषण किंवा आंदोलन नाही। स्वर्गीय शरद जोशींच्या काळापासून त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे। यापूर्वी सुद्धा ऊस आंदोलन असन, दूध आंदोलन असन, वेगवेगळे आंदोलन असन, संघटना असतील, सर्वांनी मिळून आंदोलन उपोषण केलंच आहे। पहिलं सरकार आम्हाला न्याय देत नव्हतं, त्यांनी वेळोवेळी आमच्यावर केस केल्या। आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर 10-10, 20-20, 50-50 केसेस केल्या। आम्ही वेळोवेळी जामीन नाकारून जेलमध्ये जाऊन उपोषण केलेले आम्ही माणसं आहोत। म्हणून आम्ही 10-12 वर्षापूर्वी भाजपला साथ देत असताना, काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये वातावरण तयार करत असताना प्रचंड जनतेचा असंतोष तयार केला व सत्ता बदलली। सत्ता बदलून आज 12 वर्ष झालं, परंतु आज देशातील शेतकऱ्यांचं व समाज घटकांचं अक्षरशः 12 वाजलेले आहेत। आपण ज्यांना साथ दिली, ज्यांची सत्ता आली, त्यांनी सुद्धा आमच्या 12 वाजवल्या, म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने प्रायश्चित्त भोगत आहोत। तुम्ही उपोषणाला बसला आहात, आपण सत्तेसोबत आहात, पण आता तुमचे जे नेते आहेत सदाभाऊ खोत यांनी आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का की उपोषणाला आपण करू नका, मग काय असं काही सांगण्यात आलं का? आमचे नेते रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जरी विद्यमान आमदार असतील आणि ते भाजप अलायन्स मध्ये असतील तरी सुद्धा आम्ही शेतकरी चळवळीतले लोक, आम्हाला जनता प्रथम असते, लोक प्रथम असतात, त्यांच्या समस्या प्रथम असतात। सत्ता व पद हे 2 नंबरचं असतं। त्यामुळं आमदार साहेबांना किंवा सदाभाऊ साहेबांना आम्हाला कधी विसरायची गरज पडत नाही। जेव्हा जेव्हा लोकांच्या हितासाठी आम्ही आंदोलन करतो तेव्हा डायरेक्ट आंदोलन करायचं असतं। आम्हाला नेत्याची परमिशन घ्यायची गरज नाही, तशी रीत बात आमच्यात नाही। आता तुमच्या मागण्या, प्रमुख मागण्या जे काय आहेत तुम्ही आपण मांडलेल्या आहात, जर त्या मागण्या मान्यच केल्या नाही तर तुमचं हे उपोषण कशा पद्धतीचं असणार आहे, पुढची भूमिका काय असणार आहे? गेली 25 वर्ष आम्ही उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी लढत आहोत। आज हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं उपोषण आंदोलन असणार आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी अन्नत्याग करणार, याच्यामध्ये बदल करणार नाही।
आता सध्याला आपलं उपोषण कशा प्रकारे झालं, पाणी काय आपण सोडलं, कशा प्रकारचं चाललं ते उपोषण? सध्या आम्ही अजूनही शासनाला वेळ देत आहोत. आम्ही आता पाणी घेऊन अन्न त्याग करून उपोषण करत आहोत. जर शासनाने योग्य दखल घेतली नाही तर आम्ही वेळ प्रसंगी पाणी सुद्धा त्याग करणार आहोत. किती दिवसांचा अल्टिमेटम आहे शासन? अजूनही सरकारला आम्ही 10 दिवसाचा अल्टिमेटम देत आहोत. कारण माझा फिटनेस चांगला आहे. आतापर्यंत आम्ही 7 ते 8 दिवस उपोषण केलेलं आहे. मी अजूनही शासनाला अन्न त्याग करत असताना 10 दिवसाचा अल्टिमेटम देत आहोत. पाहिलंच की कशा प्रकारे रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे सर यांनी उपोषणाचा जो एल्गार पुकारलाय आणि त्या एल्गार पुकारल्या असल्याने प्रशासनाने देखील जर 10 दिवसात जर सरकारने जर याच्यावर काही तोडगा नाही काढला तर आमचं जे काय उपोषण आहे, आता सध्या पाणी पित आहे, पण याच्या पलीकडे जर सरकारने 10 दिवसात जर काही याच्यावर तोडगा नाही काढला तर याच्यापेक्षाही आमचं मोठं आंदोलन होईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय. पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड.